भाजपातील अंतर्गत वाद शिगेला. तिकिटा वाटपावरून वाद. शक्ती महाराजांसमोर कुलकर्णींची जाहीर माफी. श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानाच्या माध्यमातून समोर आलेल्या एका गंभीर राजकीय घडामोडींमुळे अमरावतीतील भाजपाच्या अंतर्गत वादाची चर्चा रंगली आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने पक्षातील जुने कार्यकर्ते आणि कोअर कमिटी सदस्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. भाजपामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षापासून निष्ठेने कार्यरत असलेल्या काही कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने असंतोष पसरला. या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्री 1008 महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवत संबंधितांची तिकिटे का कापण्यात आली असा थेट सवाल उपस्थित केला. या माध्यमावरून भाजपाचे कोअर कमिटी सदस्य शिवराय कुलकर्णी, जयवंतराव डेंकर, दिनेश सूर्यवंशी आदींमध्ये तीव्र वाद झाला. वादाच्या वेळी शिवराय कुलकर्णी यांनी अहंकारपूर्वक भाषेत शक्ती महाराजांना या प्रकरणात हस्तक्षेप करू नका असे वक्तव्य केल्याने वातावरण अधिक तणावपूर्ण झाले. या वादानंतर 2 तारखेला रात्री 11 वाजता झालेल्या बैठकीत भाजपाचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार राजेश वानखडे, आमदार अनिल बोंडे यांचे प्रतिनिधी पाटील साहेब, भाजप व शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांसमोर शिवराय कुलकर्णी यांनी डॉक्टर श्री 1008 महाशक्ती पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत जाहीर माफी मागितली. दरम्यान कोअर कमिटी सदस्यांनी पुन्हा कोणत्याही कार्यकर्त्याशी अरेरावी केल्यास त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटनेमुळे भाजपातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापुरी गेट हद्दीत 18 वर्षीय युवकावर हल्ला. नयन वायदनेवर प्राणघातक हल्ला. प्रकृती गंभीर. आरोपी फरार. पोलिसांचा शोध सुरू. अमरावती कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत नयन वायदने वय 18 वर्षे या युवकावर अज्ञात आरोपींनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात नयन वायदने याला गंभीर जखमा झाल्या असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार हल्ल्यानंतर नयन वायदनाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ती गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे की नाही अथवा जीविताला धोका आहे का याबाबत डॉक्टरांकडून अधिकृत माहिती थोड्या वेळात दिली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पोलिसांना माहीत झाली असून अटक बाकी असल्याचे सध्या नावे जाहीर करण्यात आलेले नाही. आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास. कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नयन वायदाने या 18 वर्षाच्या युवकावर आरोपींनी हल्ला केलेला आहे. आरोपीचे नाव अद्याप समोर आलेले आहेत, परंतु ते अटक करणे बाकी असल्यामुळे मी इथे उल्लेख करत नाही आहे. तर हा गंभीर जखमी झालेला आहे, हॉस्पिटलला रवाना झालेले. डॉक्टर त्याचे सांगतील थोड्या वेळात, परंतु यामध्ये तो अत्यंत गंभीर जखमी झालेला नयन वायदाने याला हॉस्पिटलला इथून टीम रवाना झालेली. आरोपी फरार आहेत कसं? आरोपी सध्या मिळालेले नाहीत. आरोपीचे नावं मिळालेले आहेत. आमचे क्राईम आणि पोलीस स्टेशनच्या टीम त्यांच्या मागावर आहे.